पण महाराष्ट्रातल्या जनतेला हा खरा प्रश्न पडला की ज्याला काँग्रेस पार्टीने खूप सारे दिले, अगदी मोहिते पाटलांच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादीकडून आता हाच मुद्दा आहे की त्यांना आम्ही काय नाही दिलं. तेच विखे पाटलांच्या बाबतीत आहे की विरोधी पक्ष नेत्याचा मुलगा कसा काय जातो बीजेपीमध्ये. तर इजंट इट अ पॉइंट ऑफ अ बॉदरिंग फॉर काँग्रेस पार्टी अँड द एनसीपी. असं आहे, ह्या सगळ्या ज्या इन्सिडन्सेस झालेल्या आहेत त्यामध्ये काही ॲडजस्टमेंट ऑफ सीट्स ह्याच्यामध्ये झालेले आहेत आणि त्यांना बिचाऱ्यांना तिकीट मिळत नव्हतं म्हणून शेवटी ही तरुण झालेली मुलं ज्यांनी आत्ता 30वं वर्ष गाठलेलं आहे, प्रॅक्टिस करतायत चांगली, आणि अशी जी माणसं आहेत ती त्यांना सीट काही ॲडजस्टमेंट मिळाली नाही म्हणून त्यांनी जर बदल केला तर त्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटतं. आर यू रिअली सिरियस? येस, आय एम सिरियस. वाय आय शुड नॉट बी सिरियस? कारण आयडिओलॉजी नावाचा एक प्रकार असतो. आयडिओलॉजी, येस, आयडिओलॉजी असेल तर सगळी फॅमिली त्याच्यामध्ये गुंतवावी असं नाही. एकदा मुलं तयार झाली, तरुण वयामध्ये आली तर त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य असलं पाहिजे ना. हो, व्यक्ती स्वातंत्र्याचा विजय असो असंच म्हणणार. तुमचा मूड खूप छान दिसतोय मला. आणि म्हणून मग विखे पाटलांना एका अर्थाने तुम्ही डिफेंड केलंय. नाही, डिफेंड करण्याचा प्रश्न नाही, पण त्यांनी मुलगा तिकडे गेला म्हणून त्यांनी काँग्रेस सोडली नाही. ते प्रामाणिक आहेत, काँग्रेसचे निष्ठावान आहेत, म्हणून मी त्यांचं कौतुक करतो. पण त्यांनी राजीनामा नैतिकतेच्या मुद्द्यावरती द्यायला हवा होता की नको? का द्यायला हवा आहे? देऊ नये. त्यांनी तो प्रामाणिक आहेत, निष्ठावंत आहेत, काँग्रेसमध्ये चांगलं काम करतायत. मला काय त्यामध्ये चूक वाटत नाही. सर, आता तुम्ही महाराष्ट्राच्या प्रचार समितीचे प्रमुख आहात. काय मुद्दे तुम्हाला दिसतात की काँग्रेस पार्टी घेऊन जाणार आहे? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे आमचा देश हा सेक्युलर असला पाहिजे. ओके. तो कुठल्याही जाती धर्माच्या अधीन असता कामा नये आणि एखाद्या कुठल्या विशिष्ट वादावर हा देश चालू शकत नाही. आत्तापर्यंत खूप वाद झाले, अनेक सत्तापालट झाली. ह्या सगळ्याचं एकच उत्तर आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला घटना दिलेली आहे ती घटना ही सर्वधर्म समभावाची घटना आहे. म्हणजे त्या घटनेच्या माध्यमातून हा देश चालला पाहिजे, नाहीतर इथे डिक्टेटरशिप येऊ शकेल. सर, एक जे हे सगळे मुद्दे आहेत आणि ते बऱ्याच जणांना असं वाटतात की हेच मुद्दे असायला पाहिजेत, पण ऑन द ग्राउंड, ऑन द फॅक्च्युअल ग्राउंड बीजेपी एक नॅरेटिव्ह सेट करते. दोन नॅरेटिव्ह बीजेपीची दिसतात. एक म्हणजे लिडरशिप जी काही असेल तो एक नॅरेटिव्ह आहे. दुसरामध्ये मिलिटरी माईट असलेलं नॅशनलिझम हा एक नॅरेटिव्ह आहे. आणि तुम्ही गेल्या काही दिवसातले विशेषतः राहुल गांधी यांची जर स्पीच आपण बघितली, द नॅरेटिव्ह हॅज बीन सेट बाय द बीजेपी, बाय द नरेंद्र मोदी, आणि काँग्रेस इज फॉलोइंग ओनली इट, नथिंग मोर दॅन दॅट. इट इज नॉट सो. राहुल गांधी, व्हॉट एव्हर ही सेड, बीजेपी इज फॉलोइंग. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे चौकीदार. वो हम चौकीदार है अभी बोलते हैं, और जब चौकीदार हम बोलते हैं तभी नीचे से आवाज आती है चोर है. दिस इज द डिफरन्स. तर तुम्ही ग्राउंडवर फिरताना खराच हा राफेल आणि चौकीदार मुद्दा एवढा इम्पॉर्टंट असं वाटतं? आहे, इम्पॉर्टंट आहे. तर इजंट इट अ व्हेरी टेक्निकल इश्यू? एवढ्या देशात इट इज नॉट टेक्निकल. हे आम्ही 566 ला घेतलेली होती, खरेदी केलेली होती, पण हे त्याच्या 3पट किंमत घेऊन देतात. तेव्हा कुणाचा पैसा? जनतेचा पैसा. पण लोक कन्व्हिन्स होत आहेत का? लोक कन्व्हिन्स होतात. लोक कन्व्हिन्स होतात. नाहीतर चोर कशाला म्हणतील पब्लिक मधून? नाहीतर मोदी 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 करून म्हटलं असतं ना. नाही, तसं नाही होत. लिडरशिपचा मुद्दा आला तेव्हा राहुल गांधीची मॅच्युरिटी ॲज अ नॅशनल लीडर म्हणून तेवढी नाही आहे आणि त्यांना कॉम्पिट करायचं ते पॅन इंडिया लिडरशिपला. हू विल डिसाइड? पीपल इज ऑलरेडी डिसाइडेड. पार्लमेंट विल डिसाइड. ते खरं म्हणजे डेमोक्रेटिक पार्लमेंट विल डिसाइड. यू सी, म्हणून मी मुद्दा म्हणालो की नॅरेटिव्ह बीजेपीने सेट केलेलं आहे. म्हणूनच मी सांगतो की पार्लमेंट विल डिसाइड. पण काँग्रेस थोडीशी ॲडमंट आहे, इनफॅक्ट ॲरोगंट आहे असं नाही वाटत तुम्हाला? उत्तर प्रदेशमध्ये सोडून द्या की त्यांनी फार लवकर अलायन्स केली आणि तुम्हाला विचारलंच नाही, पण ही संधी वेस्ट बेंगॉलमध्ये आणि दिल्लीमध्ये होती, तुम्हाला ती घेत नाहीये तुम्ही आज. म्हणजे तुम्हाला परिस्थितीचं आकलन झालेलं नाही पूर्णपणे. आणखी काँग्रेस ही बिलकुल ॲडमंट नाही. ॲरोगंट हा शब्द वापरला. काँग्रेस मी ज्या भूमिकेतून आतापर्यंत गेले 50 वर्ष काँग्रेसमध्ये मी काम करतोय,
काँग्रेस ही वैचारिक भूमिकेतून काम करते. जिथे आमचं वैचारिकदृष्ट्या जमत नाही तिथे नाही, आमचं पण आघाडी का नाही? वेस्ट बेंगॉलमध्ये डाव्याबरोबर का नाही? आम आदमी पार्टी बरोबर दिल्लीमध्ये का नाही. नाही? पण ते आता त्या आघाडीमध्ये काही मी बोलू शकलो नाही. तिथं काही मी नव्हतो, त्यामुळे मला भाष्य करणं तिथं योग्य वाटत नाही. त्यामुळे असं म्हणतात की काँग्रेस डबल जरी डिजिटमध्ये झाली, अगदी अरिथमॅटिक आपण बघू, मी आता थोडीशी आकडेवारी पण बघत होतो, नाही, काँग्रेस डबल डिजिटमध्ये होऊ शकणार नाही नाही. डबल जरी झाली तर 7% म्हणजे वोट शेअर जो आहे तुमचा तो अगदी 14-15% जरी झाला तरी तुम्ही 100च्या त्याच्यापेक्षा पुढे नाही जातात. मुद्दा हा आहे की मी फक्त अरिथमॅटिक बद्दल बोलतोय. तुम्हाला मी आज सांगतो, बीजेपी विल गेट ओनली 150. हाऊ कम? मी सांगतो, इट इज माय असेसमेंट. इट इज माय असेसमेंट. इट इज माय असेसमेंट अँड बीजेपी विल गेट ओनली 150. हा कॉन्फिडन्स ठीक आहे, पण काही जणांना अजूनही हा प्रश्न पडतो की काँग्रेसला वस्तुस्थितीचं भान आलेलं नाहीये. वेस्ट बेंगॉलमध्ये डाव्याने हात पुढे केला, तुम्ही तिथे त्यांच्याबरोबर नाहीये. दिल्लीमध्ये काँग्रेसला जर भान आलं नसतं तर हा आमचा तरुण नेता राहुल गांधी ज्या तऱ्हेनं ते सगळ्याशी बोलणी करतात तसं काही चित्र दिसलंच नसतं ना. त्यांनी प्रयत्न केला खूप, पण त्यांना नको आहे. जेव्हा प्रियंका येते तेव्हा अलायन्स करायला तयार होतं. हे बिहाइंड कर्टनची गोष्ट सांगता तुम्ही, कारण हे समोर कोणी बोललेलं नाही. नाही, तुम्हाला सांगतो, सगळ्या पेपरमध्ये तुम्हीच ह्या न्यूज देतात ना. ज्यावेळेस प्रियंकाजी उत्तर प्रदेशमध्ये हो, पण आजचा मायावतीचा स्टँड असा की काँग्रेसची मला गरजच नाही तिथे. नाही, आता नंतरच्या काळामध्ये, पण सुरुवातीच्या काळामध्ये त्या म्हणाले ना आम्ही काही सीट्स द्यायला तयार आहेत म्हणून. चेंज झालेला होता. राज्याच्या परिप्रेक्षात बोलू, नॅशनल पॉलिटिक्समध्ये तुम्ही फार जपून जपून सगळ्या गोष्टी बोलताय असं माझ्या लक्षात येत आहे. सत्य बोलतो. बरं, राज्यात काय होईल आणि कुठे प्रॉस्पेक्ट तुम्हाला दिसतं? आधी रिजन निहाय जरी आपण बघितलं, विदर्भ बघूया. राज्यात आमच्या सीट्स वाढतील, काँग्रेस एनसीपीच्या सीट्स वाढतील आम्हाला. पण तुमच्या पक्षात पण एक वाक्य तर दिसत नाहीये. जेवढ्या पद्धतीचा आक्रमक प्रचार व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीचं नेतृत्व काँग्रेस पार्टीत राज्याच्या परिप्रेक्षात मी बोलतोय. असं काय होतं का की आक्रमक असलं म्हणजे सीट्स मिळतात? असं काय असतं का? मी कुठे आहे आक्रमक? पण 12 निवडणुकीमध्ये जिंकून आलो ना मी, आक्रमक नसताना. एकूण ज्या पद्धतीचा नॅरेटिव्ह सेट केला, बीजेपी कितीही म्हणत असली आम्ही हा प्रचाराचा मुद्दा मानत नाही, खुद्द प्रधानमंत्री ज्या पद्धतीनं सर्जिकल स्ट्राईकला आपल्या बोलण्यातनं सातत्यानं आणताय, तुम्हाला असं वाटतं की हा एक पॉलिटिकल प्लॅंक बनवण्याचा प्रयत्न आहे आणि त्याला अर्बन सेमी अर्बन मधल्या वोटर्सला डोळ्यासमोर ठेवून सगळी खेळी चालली आहे? तुम्ही आता प्रश्न काढला सर्जिकल स्ट्राईकचा. सर्जिकल स्ट्राईक झाला, POK मध्ये झाला, आणि त्या POK मध्ये पहिल्याबद्दल बोलता की दुसऱ्याबद्दल? म्हणजे बालाघाटच्या बद्दल मी सांगतोय की तो एअर स्ट्राईक झाल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी स्टेटमेंट केलं की 350 लोक मारले आम्ही. दुसरा म्हणतो 300 मारले. आणि ज्यावेळेस ऑफिशियल स्टेटमेंट तुमच्या प्रेसिडेंटचं येतं, भारतीय जनता पार्टीच्या प्रेसिडेंटचं 250चं स्टेटमेंट येतं, आणि त्याच्यानंतर इंटरनॅशनल मीडिया म्हणतो, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, तिथं काहीच दिसत नाही, चिन्ह नाही म्हणून कसलं स्ट्राईक झाल्याचं. हे काय इंडिकेट आहे मला सांगा? इंडिकेशन तुम्ही गृहमंत्री होतात, मिलिटरीच्या ऑपरेशनचे डिटेल्स शेअर केले. मी तुम्हाला विचारतो की हे काय इंडिकेशन आहे? तुम्हीच मला प्रश्न विचारता. हे किती ज्या तऱ्हेनं त्यांनी या देशाला गुमजाव करण्याचा प्रयत्न ते चाललेला आहे, हे चुकीचं आहे ना. इंटरनॅशनल मीडिया सगळं सांगतो, तिथं काही नाही. तुम्ही आमच्या नाहक बळी दिला त्या आमच्या सगळ्या सैनिकांचा. जवळजवळ 28 सैनिक तिथे गेले. पुलवामाचं. आणि त्याने मागितलं होतं की आमच्या तिथल्या लेफ्टनंट जनरलने विनंती केलेली होती की आम्हाला आमच्या सैन्याकरता आणि बाकीच्या पॅरा फोर्सेस करता तुम्ही एअर तिकीट आम्हाला दिली पाहिजेत म्हणून. ती एअर तिकीटच दिली असती की ती फक्त काही लाखाचा प्रश्न होता, तर हे जीव वाचले असते ना. एक रॅपिड फायर आहे. मी काही नेत्याविषयी तुम्हाला तुमची वैयक्तिक मतं विचारणार आहे. इतक्या मोठ्या स्टेचरच्या नेत्याला असे प्रश्न विचारणं खरंच अप्रस्तुत आहे, परंतु एक चॅनलची गरज म्हणून मी ते विचारतो. तुम्हाला त्या नेत्याविषयी काही बोलायचं नसेल, यू कॅन पॉज ऑन इट. नरेंद्र मोदी. नाही, नरेंद्र मोदी ही इज अ गुड ओरेटर.
he wants to do something, he is active, but the result is nil. He is in the habit of fooling the people. In the case of the giving promises to agriculturist, he has totally failed. आणि त्यामध्ये आता मराठीचंच आहे तुमचं चॅनेल. मिक्सिंग आहे हो, देशामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे त्यांनी नोटबंदी केली आणि सांगितलं की देशामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल फार कमी वेळेमध्ये तेच सांगतो ना, व्यक्तिमत्व तेच सांगितलं पाहिजे. व्यक्तिमत्व जसं चांगलं आहे तसं त्याच्यातले गुण आणि दुर्गुणही सांगितलं पाहिजे. नरेंद्र मोदीच्याच विषय सांगतो, दुसऱ्याचं सांगत नाही मी. तर त्यामध्ये त्यांनी देशाला सांगितलेलं होतं की मी ह्या नोटबंदी करतोय आणि एका रात्रीत केलं. त्यांनी रिझर्व्ह बँकेलाही कन्सल्ट केलं नाही, आपल्या सगळ्या कलिगनाही कन्सल्ट केलं नाही, एकट्याने स्वतः निर्णय घेतला. दिस इज पार्ट ऑफ डिक्टेटरशिप. ओके, इज अ डिक्टेटर. जसं मी ते चांगलं म्हटलं, त्याचं गुणगान केलं, तो हार्ड वर्किंग आहे का, चांगलं काम करू, त्याच्यामधले हे दोषही दाखवून दिले पाहिजेत ना. ठीक आहे. अमित शहा तो पार्टीमध्ये काम करतो, पण सरकारची आकडेवारी तो देण्याचा प्रयत्न करतो, हे चूक आहे. लालकृष्ण अडवाणी जंटलमन, त्यांनी चांगला काम केलेलं आहे, पण आज त्या विचारानं तिकीट दिलेलं नाही. खरं म्हणजे लालकृष्ण अडवाणीचं कौतुक केलं पाहिजे की राष्ट्रधर्म जगाना चाहिए असं अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते गोधरा कांडच्या नंतर. आणि त्याला अडवाणीने वाचवलेलं होतं सत्तेवरून राजधर्माची गोष्ट. तर त्या अडवाणीला आज तिकीट दिलं नाही. त्यामुळं मी त्याच्याशी सांगतो की त्यांच्यावर अन्याय झाला आहे. सोनिया गांधी मी त्यांचं किती कौतुक करावं तितकं थोडं आहे. मी तर आदरातीर्थ अशा प्रकारच्या त्या आमच्या नेते आहेत. परदेशी असून सुद्धा 10 वर्ष UPAचं सरकार चालवलं आणि निष्ठेने चालवलं. त्यांनी ज्यांच्या विरुद्ध करप्शनचे चार्जेस होते त्यांच्या विरुद्ध ॲक्शन घेण्याचं कार्यक्रम केलं. पण ह्या सरकारमध्ये चार्जेस ज्यांच्या विरुद्ध आहेत त्यांच्यामध्ये ॲक्शन घेत नाहीत. हा फरक आहे दोन्हींच्यामध्ये. प्रियंका गांधी फार ॲक्टिव्ह आहे. इंदिरा गांधींच्यासारखी ती बोलते आणि पक्षामध्ये ती काम खूप करण्याचा प्रयत्न करते. मी 98 पासून त्यांना ओळखतोय, दोघांनाही ओळखतो, राहुल गांधी आणि प्रियंकाजी. 98च्या निवडणुकीमध्ये मी अमेठीला सोनिया गांधी कॉन्टेस्ट करत होत्या, त्यावेळेस मी जनरल सेक्रेटरी होतो. त्यामुळं त्यांच्याबरोबर काम करण्याची मला एक संधी मिळालेली होती. मला पूर्ण नेतृत्व सगळं दिसतं. ठीक आहे, मी जरा ह्या व्यक्तिमत्वाचे थोडे 2 भाग करतो. 3 वर्ष आधीचे राहुल गांधी आणि 3 वर्षाच्या नंतरचे राहुल गांधी, म्हणजे अलीकडच्या 3 वर्षातले. त्यांना एक्सपिरियन्स खूप मिळालेला आहे आणि त्यामध्ये आता आपल्या कुणाशी कसं बोलावं, काय बोलावं हे त्यांना आता चांगलं माहिती झालेलं आहे. आणि ॲग्रेसिव्ह तुम्ही मगाशी म्हणालात, तो ॲग्रेसिव्हनेस त्यांच्यामध्ये आला आहे. देवेंद्र फडणवीस हे त्यांचा माझा जास्त काही संबंध आला नाही, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जे काही थोडंसं चांगलं काम केलं त्याचं मी कौतुक करतो. पण त्याचबरोबर त्यांनी जी आश्वासनं दिली त्यांनी पाळलेली नाही आहे. उद्धव ठाकरे बाळ ठाकरेंचे चिरंजीव आहेत. नाही जरा सांगा ना पुढे, जरा थोडा दम, जरा तुम्हाला दम दिसत नाही. तर राजकारणात काही लोक येतात ना, फार उतावळे असतात, तसं तुम्ही उतावळेपणा करायला लागला. तर बाळ ठाकरेंचे ते चिरंजीव आहेत, त्यांच्यामध्ये खूप मॅच्युरिटी आलेली आहे आणि कितीही घडामोडी झाल्या तरी समर्थपणानं त्यांनी आपली सेना सांभाळली आहे. राज ठाकरे ही बाळ ठाकरेंच्या भावाचे चिरंजीव आहेत. एक कलाकार वृत्ती त्यांच्यामध्ये आहे आणि समंजस अशा प्रकारचा राजकारणी आहे, धाडसी आहे. शरद पवार तर ते माझे राजकीय गुरु आहेत. त्यांनी मला राजकारणात आणलेलं आहे आणि त्यामुळं बरेचसे गुण माझ्यात त्यांचे आहेत, मी फॉलो करतो. एक समंजस मॅच्युअर्ड लीडर जे म्हणतात ना, ती त्याच्यामध्ये मॅच्युरिटी. आता शेवटचं की जे स्क्रीनवरती खूप अपिअर झालेत आणि ज्यांची भाषणं खूप लोक हल्ली बघतात ते प्रकाश आंबेडकर ते माझे कलिग होते पार्लमेंटमध्ये
आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत. पण मला एक गोष्ट आवडली नाही त्यांची, की त्यांनी ज्या MIM बरोबर अलायन्स केला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर सर्वधर्म समभावाची पूजा केली, सेक्युलर स्टेट निर्माण केलं आणि भारतीय घटना दिली की या देशामध्ये जात धर्म याच्याशिवाय ही आमची घटना आणि देश चालला पाहिजे. तर त्यांच्या ह्या ग्रँडचाइल्डनी MIM बरोबर जातीय संघटना चालवणार त्याच्याबरोबर अलायन्स केला, ते मला आवडलं. सर थँक्यू सो मच. तुम्ही हे प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीतलं जे ॲनालिसिस केलं आहे हे मी जरूर त्यांना विचारेन, कारण ही लढत फार रंजक असणार आहे. सोलापूर हे अलीकडे महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकीचं सेंटरच झालं आहे. आधी माढा आणि आता सोलापूर. आणि सुशीलकुमार शिंदे साहेबांना भेटल्यानंतर जो एक दिलखुलासपणा येतो ना, तो इथेही मला आला. आय थिंक तुम्हीसुद्धा तो एन्जॉय केला असेल. ऑन द सिरियस नोट, काही प्रश्न आहेत की ज्या प्रश्नाची उत्तरं काँग्रेसला भविष्यामध्ये सुद्धा द्यावी लागणार आहेत आणि आपण त्याचा शोध घेणार आहोत की जर प्रेसिडेन्शियल टाईप ऑफ इलेक्शनमध्ये हे जात असेल, जे मला सेन्स येतो आहे 2014पासून, तर त्या प्रेसिडेन्शियल टाईपच्या इलेक्शन्समधले मुद्दे काय असतील आणि सुशीलकुमार शिंदे साहेबासारख्या नेत्यांची त्यातली भूमिका काय असेल. माझा सहकारी आफताब शेखसह मी राहुल कुलकर्णी, ABP माझा, सोलापूर.